सर्वांना हार्दिक शुभेच्छा. होमिओपॅथी फॉर कॉमन कंडिशन्स या सदरात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघूया हेअरफॉल विषयी. हेअरफॉल कधी म्हणायचं आपण हेअरफॉल झालं? नॉर्मली प्रत्येक दिवशी 30 ते 100 जर केस तुमचे गळत असतील ते नॉर्मल याच्यामध्ये येतील. पण जेव्हा ह्याचं प्रमाण 100पेक्षा जास्त आणि सातत्याने रोज होत असेल तर तेव्हा ते हेअरफॉल आहे आणि त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आता आपण बघूया नॉर्मल सायकल जी आहे ती केसांची ती 90 दिवसांची असते आणि त्याच्यामध्ये 4 फेज असतात. पहिली फेज आहे ती एनाफेज, दुसरी फेज आहे ती केटाजन फेज आणि तिसरी टेलोजन आणि लास्ट जी आहे ती एक्झोजन फेज. एक्झोजन फेज ही जी आहे ती ज्याच्यामध्ये हेअरफॉल जास्त जाणवतं, म्हणजे ती डिजेनरेटिव्ह केस गळायला चालू होतात. जेव्हा हा जो पिरियड आहे तो लांबला जातो त्यावेळेला एक्सेसिव्ह हेअरफॉल आपल्याला जाणवतं. आता आपण बघूया नॉर्मल कंडिशन, जसं की मुलींमध्ये वयात येताना, गरोदरपणात, बालपणानंतर आणि रजोनिवृत्तीच्या दरम्यान ह्या सगळ्या फेजमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हेअरफॉल एक्सेसिव्ह जाणवतं. आणि तसेच थायरॉइडचा जर त्रास असेल तुम्हाला, हायपोथायरॉइडिझममध्ये हेअरफॉल प्रामुख्याने जाणवतं. आणि बऱ्याच औषधांच्या सेवनामुळे त्याचे साईड इफेक्ट म्हणून देखील हेअरफॉल जाणवतं. आणि तसेच आपण समजा एखादा मोठा आजारातून बरं झालं असेल, रिकव्हरी फेजमध्ये असेल आणि त्यावेळेस ही एक्सेसिव्ह हेअरफॉल जाणवतं. हे सगळे झाले नॉर्मल कंडिशन्स. आता आपण बघूया मुख्यत्वे याला 2 कारण आपण पाहायला भेटतात. एक तर फिजिकल स्ट्रेस आणि दुसरा आहे तो मेंटल स्ट्रेस. फिजिकल स्ट्रेसमध्ये तुमचं आहार महत्वाचं आणि तुमची झोप जर प्रॉपर नसेल, जर समजा तुमचं रोजचं जेवण जर असंतुलित असेल, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि आयर्न कॅल्शियमची कमतरता असेल, तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जर दूध, कडधान्य, पालेभाज्या हे प्रमाणात खात नसाल तरी पण हेअरफॉल जाणवतं. आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, आपण उन्हात जात नसेल रोज तरी पण हेअरफॉल जाणवतं. आणि त्यासोबतच 8 तासाची रोजची झोप ही फार कंपल्सरी असते. त्यासाठी आपण रोज वेळेवर झोपलं पाहिजे. आणि तसेच मेंटल स्ट्रेंथसाठी रोज प्राणायाम करायला पाहिजे. आता महत्वाचं म्हणजे मेंटल स्ट्रेस. मेंटल स्ट्रेसमध्ये मुख्यत्वे जेव्हा आपल्याला फायनान्शियल स्ट्रेस असतो आणि स्ट्रेस आपल्या नातेसंबंधामध्ये जेव्हा ताणतणाव येतो त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या केसांवरती होतो. फायनान्शियल स्ट्रेसमध्ये आपल्याला आर्थिक अडचण असते आणि पैशाची फार चणचण भासत असेल किंवा त्याची चिंता असेल तरी पण हेअरफॉल जाणवतं. आणि रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपलं इंटरपर्सनल रिलेशनशिप, म्हणजे तुमच्या घरातील लोकांसोबत किंवा आपण जिथे ऑफिसमध्ये काम करतो त्या लोकांसोबत जर आपले नाते जर बिघडले असेल तर त्याचाही ताण पडून इनडायरेक्टली आपला हेअरफॉल जाणवतो. आणि होमिओपॅथी दृष्टीने तर ह्या कंडिशन्समध्ये त्या माणसाचा कॉन्फिडन्स जो आहे तो कमी होतो, सेल्फवरचा, आणि मग त्याच्यामुळे हेअरफॉल जास्त जाणवतो. होमिओपॅथीमध्ये असे खूप मेडिसिन्स आहेत, जसे की आर्निका आणि नेबुलिन कॉमनली सगळेजण वापरतात. पण शास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आम्ही कन्सल्टिंग करून, केस टेकिंग करून प्रॉपर मेडिसिन तुम्हाला देतो त्यावेळेला 100% हेअरफॉल कमी होतो. तेव्हा अवश्य वापरा होमिओपॅथी. थँक्यू.